ठीक आहे. बघा बीफ इन्सुलिन हा तुमचा 3 अमायनो ॲसिडचा डिफरन्स आहे. याचा जो हाफ लाईफ आहे या इन्सुलिनचा तो आहे तुमचा 5 to 6 मिनिट ओनली. या 5 ते 6 मिनिटामध्ये इन्सुलिन तुमची मेकॅनिझम दाखवतं. हाफ लाईफ मीन्स व्हॉट की टी हाफ म्हणजे की तुमचा जो कॉन्सन्ट्रेशन आहे किती मिनिटाला 50% राहतं याला म्हणतो आपण टी हाफ. तर हे सगळं तुमच्या सुटिक्समध्ये क्लिअर केलं जाईल अँड एवढं प्रॉपरली तुम्हाला तिथं दिलं जाईल. ठीक आहे. आता बघा हे सगळं तुमचं क्लिअर झालं असेल की म्हणजे काय काय होतं काय काय बघितलं आपण की इन्सुलिनचं जे प्रिकर्सर आहे प्रो इन्सुलिन हा तुमच्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये बनतो. तिथून तो ट्रान्सपोर्ट होतो तुमच्या गॉल्जी ॲपरेटसमध्ये. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला सेंटेन्स किंवा तुम्ही त्याची ट्री डायग्राम काढाल तरी चालेल. डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन करा. ट्री डायग्राम काढा. फोटोसिंथेसिस होतं किती अमायनो ॲसिड राहतात मी तर इथे दिलेलंच आहे. बट आता तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत तर ते नोट्स तुम्ही तशा बनवू शकता की काय होतं हे सेल काढा. सेलमधून तुम्ही त्याचं डायरेक्शन काढा. या ठिकाणी गॉल्जी दाखवा. गॉल्जीमध्ये ब्रेकडाऊन दाखवा आणि इन्सुलिनचं रिलीज दाखवा. ठीक आहे. आणि इन्सुलिनसोबत सी पेप्टाईड हे पण तुम्ही दाखवू शकता. आणि हा एक पॉईंट आहे जो इम्पॉर्टंट आहे जो तुम्हाला तिथं लिहायचा आहे तो पण तुम्ही तिथं लिहून घेऊ शकता. ठीक आहे. आता बघा की आपण बघतो तो कुठं आता मी याला पुरत बेसिककडे घेऊन जातो तुमच्या. हा आहे तुमचा पॅनक्रिया. हे आहे तुमचं पॅनक्रियाटिक डक्ट आणि या ठिकाणी होते तुमचे आयसलेट लँगरहॅन्स ते इथं प्रेझेंट आहेत. आणि यामधून तुमचं निघालं काय निघालं आता हे मी ओके याला मी थोडं मोठं करतो आणि इथं दाखवतो की हा तुमचा सेल आहे. हा फक्त तुमचा बीटा सेल आहे. तर बीटा सेलमध्ये अशा टाईपचे काय असतात वेसिकल्स असतात. ठीक आहे. ह्या सगळ्या वेसिकल्समध्ये काय बनले आता सगळ्या वेसिकल्समध्ये इन्सुलिन बनलेलं आहे. हे एक वेसिकल नाही हे खूप जास्त वेसिकल आहेत. बट मेकॅनिझम सांगण्याआधी हे रिलेशन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. थोडं आपण याला अजून थोडं मोठं करू म्हणजे तुम्हाला हे समजेल. हे आहे तुमचं बीटा सेल आणि हा पॅनक्रियाचा एक पार्ट आपण याला झूम करतोय असं ॲझ्युम करा. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला समजेल की आपण काय बघतोय. आता बघितलं आपण की ह्या सेलमध्ये तुमच्या काय आहे हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन होती. हे तुमचं काय होतं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे तुमचं काय होतं ह्याला म्हणतो आपण गॉल्जी ॲपरेटस. गॉल्जी ॲपरेटसनी काय केलं तुमचे इन्सुलिन बनवले. इन्सुलिन अँड काय काय सिक्रेट झालं याच्यासोबत सी पेप्टाईड. ह्या दोघांचं एक्झोसायटोसिसनी हे बाहेर पडतात. मग आता यांचं जे इन्सुलिनचं स्टोअर आहे हे इन्सुलिनचं स्टोअर तुमच्या त्या बीटा सेलमध्ये होतं. याला म्हणतो आपण व्हेसिकल्स. जसं आपण बघितलं होतं की नर्व एंड टर्मिनलमध्ये आपले न्यूरोट्रान्समीटर स्टोअर असतात तसे तुमच्या ह्या बीटा सेलमध्ये इन्सुलिन स्टोअर आहे. बट हे लगेच बाहेर पडतात का. याला वाटलं की आता मी तयार झालोय माझं सिंथेसिस झालंय नाव आय एम एबल टू रिअपटेक ग्लुकोज म्हणजे हा लगेच बाहेर पडतो का नाही. तर याला रिलीज करण्यासाठी याला बाहेर काढण्यासाठी आपण जे 10 फॅक्टर बघितलेले आहेत दॅट 10 फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इन्सुलिन रिलीज. ठीक आहे. अँड आउट ऑफ 10 वन ऑफ देम ग्लुकोज होता आपला जो ग्लुकोज लक्षात असू द्या. आता बघा काय होतं ते इन्सुलिनचं रिलीज कसं होतं तुम्हाला सांगतो की ग्लुकोज हा जो आहे ट्रान्सपोर्टर हा आहे GLUT2 आणि हा ट्रान्सपोर्टर तुमच्या इन्सुलिनच्या अंडरमध्ये रेग्युलेट होत नाही. आणि ॲक्च्युली बऱ्याच बुकमध्ये आय थिंक GLUT1 दिलेला आहे बट तो चुकीचा आहे. ठीक आहे. GLUT2च आहे तो. आणि हा GLUT2 तुमच्या आता मी एक साईडला काय दाखवतो तुम्हाला आपले अझम्पशन्स या ठिकाणी होत आहे. हे तुमचं मी दाखवतोय ब्लड रेड कलर दाखवतोय दिसते सगळ्यांना तिथं. यस रेड कलर म्हणजे काय ब्लड. ह्या ब्लडमध्ये काय आलेलं आहे ग्लुकोज. ग्लुकोज कुठून आलं तुमच्या इंटेस्टाईनमधून आलं. ठीक आहे. इंटेस्टाईनमधून ॲब्झॉर्ब झालं तुमच्या ब्लडमध्ये आलं. हे ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन इथं एक्सेस झालं तर ग्लुकोज काय सांगतो की इमिडिएट तुमच्या इन्सुलिनचं रिलीज बोलतो. इन्सुलिनचं रिलीज तो डायरेक्ट नाही करू शकत पण तो काय करतो या ट्रान्सपोर्टरनी तो तुमचा ग्लुकोज मध्ये येतो. आणि मध्ये आल्यानंतर सायटोप्लाझममध्ये ग्लायकोलिसिसचे एन्झाईम्स आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी काय होतं की तुमचं ग्लायकोलिसिसचं ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरिक ॲसिडमध्ये होतं. पायरिक ॲसिडचं कन्व्हर्जन ॲसिटिल कोएमध्ये होतं. ॲसिटिल कोए रिस्पॉन्सिबल फॉर TCA सायकल. आणि तुम्हाला इथं किती ATP मिळाले जवळपास 38 ATP तुम्हाला या सायकलमध्ये मिळाले. ओके. तर आता जो हा बीटा सेल आहे या बीटा सेलवर या ठिकाणी कोणतं चॅनल आहे या ठिकाणी अशा प्रकारचे पोटॅशियम चॅनल आहेत. हे पोटॅशियम चॅनल्स कुणावर डिपेंड आहेत हे पोटॅशियम चॅनल्स ATP वर डिपेंड आहेत. ATP डिपेंडेंट पोटॅशियम चॅनल्स.
आता हे एटीपी इंट्रासेल्युलर कॉन्सन्ट्रेशन वाढले तर हे एटीपी काय करतात, या चॅनलला ब्लॉक करतात, कारण हे कुठं आहे, कोण आहेत, पोटॅशियम डिपेंडेंटच आहेत. आणि त्यानंतर काय होईल की हे जर ब्लॉक झाले तर मधला इंट्रासेल्युलर पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होईल. इंट्रासेल्युलर पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला की आपण ते एकदा नर्व कंडक्शनमध्ये आपण बघितलेलं आहे की तुमचं थ्रेशहोल्ड जे पोटेन्शियल आहे ते क्रॉस झालं की तुमचे व्होल्टेज गेटेड या ठिकाणी कोणते चॅनल आहेत, व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल आहेत. आणि जे कॅल्शियम चॅनल तुमच्या या इन्सुलिनच्या व्हेसिकल्सला एक्झोसायटोसिसकडे घेऊन येतात. अशा प्रकारे तुमचं इन्सुलिन हे इथून तुम्हाला रिलीज झालेलं दिसतं. ठीक आहे, अशा प्रकारचं इन्सुलिन या ठिकाणी रिलीज झालेलं तुम्हाला दिसेल. हे इन्सुलिन रिलीज म्हणजे कुठं, तुमच्या ब्लडमध्ये. तर हे आहे तुमचं ॲक्च्युअल कन्सेप्ट इन्सुलिनच्या रिलीजची, इन्सुलिन प्रिपरेशनची. आणि आता हे इन्सुलिन रिलीज झालं की हे कुठं जाणार, हे इन्सुलिन तुमच्या फॅटी सेलकडे जाणार, हे इन्सुलिन तुमच्या लिव्हरकडे जाणार, हे इन्सुलिन तुमच्या मसलकडे जाणार. तर त्या ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या मेकॅनिझम आहेत आणि ह्या मेकॅनिझम आपल्याला बघायच्याच आहेत. असं नाही की आता आपण संपलोय. आतापर्यंत आपण फक्त बेसिक क्लिअर करतोय इन्सुलिनचं. आणि आय थिंक आज या ठिकाणी या लेक्चरमध्ये तुमचं सगळंच बेसिक इथं क्लिअर झालेले असेल. ठीक आहे, या ठिकाणी तुमचं जे म्हणजे मेटाबॉलिझम आहे, ग्लुकोकायनेज वगैरे, त्या रेट लिमिटिंग स्टेपनी इथं आपण बघतो. बघा आता या ठिकाणी तुम्हाला काही पॉईंट्स लिहून घ्यायचे असतील. एटीपी सेन्सिटिव्ह, ठीक आहे, एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल हे रिस्पॉन्सिबल आहे तुमचे रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियलसाठी. कुठं, तुमच्या बीटा सेलसाठी. पण याचं जर इनॲक्टिवेशन झालं, ठीक आहे, बघा आता दुसरा पॉईंट काय आहे, ग्लुकोज एंटर इन बीटा सेल. ग्लुकोजचं एंटर होतं, तो कुठे एंटर होतो, तुमच्या बीटा सेलमध्ये. आता बीटा सेलमध्ये ग्लुकोज एंटर झाला की तो कोणत्या ट्रान्सपोर्टर थ्रू होतो, GLUT2 या ट्रान्सपोर्टर थ्रू होतो. आणि त्याचं मेटाबॉलिझम होतं कोणत्या एन्झाईमनी होतं, त्या ग्लायकोलिसिसच्या सगळ्याच एन्झाईमनी होतं. बट यामध्ये एक एन्झाईम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे ग्लुकोकायनेज. हा एन्झाईम आहे जो तुमचा ग्लुकोजला सेन्स करतो. आणि त्या ग्लायकोलिसिसच्या पूर्ण स्टेपमध्ये हा एन्झाईम, ठीक आहे, हा एन्झाईम रेट लिमिटिंग, ठीक आहे, रेट लिमिटिंग ॲक्शन दाखवतो. ठीक आहे, रेट लिमिटिंग एन्झाईम आहे. तर हे लक्षात असू द्या की ग्लुकोज आलं की त्याचं जी पुढची जी प्रोसेस आहे ब्रेकडाऊनची, हे कोण स्टिम्युलेट करतं, तुमचं ग्लुकोकायनेज. त्याला वाटलं की ग्लुकोज कमी झाले, तो परत थांबतो. त्याला वाटत असेल ग्लुकोज खूप जास्त आहे, इन्सुलिन जास्त पाहिजे, तर तो त्याची ॲक्शन वाढवतो. त्यामुळे त्याला आपण रेट लिमिटिंग म्हणलेलं आहे. ठीक आहे, तर हे काय होणार की तुमच्या इंट्रासेल्युलरली ग्लायकोलिसिस होणार. इंट्रासेल्युलर तुमची ग्लायकोलिसिस होणार. ग्लायकोलिसिस इन्क्राईज करणार तुमचं एटीपी काय करणार, पोटॅशियम चॅनल ब्लॉक करणार. पोटॅशियम चॅनल ब्लॉक झाले, ओपनिंग होणार तुमच्या कुणाची, कॅल्शियम चॅनलची. कॅल्शियम रिस्पॉन्सिबल फॉर एक्झोसायटोसिस. आणि एक्झोसायटोसिसनी तुमचं इन्सुलिन रिलीज होणार. अँड याला सिनर्जिस्टिक ॲक्टिव्हिटी जर तुम्ही म्हणाल तर कॅल्शियम आयन्स, ठीक आहे, हेच तुम्हाला सांगतोय की कॅल्शियमचे आयन्स या पोटॅशियम ब्लॉकसोबत सिनर्जिस्टिक काम करून तुमच्या इन्सुलिनला रिलीज करतात. ठीक आहे, आणि या ठिकाणी तुमचं बऱ्यापैकी हे कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. ओके, तर आता इन्सुलिनबद्दल आपले जेवढं काही कन्सेप्ट होत्या हे क्लिअर झाल्यात. आता आपल्याला बघायचं की पुढे काय होते. आता बघतोय आपण की हे आहे तुमचं बीटा सेल. हे बीटा सेलमधून इन्सुलिन आता बाहेर पडलं. किती फॅक्टरनी पडलं, कोण आहे याच्या पाठीमागं, हे सगळं झालं. बट आता आपल्याकडे जे ऑर्गन आहेत हे आहे आपलं लिव्हरवर त्याची काय मेकॅनिझम आहे, हे आहे आपले कोणत्या मसल्स आहेत, हे याला म्हणा आपण, हे तुमच्या स्ट्रायटेड मसल आहेत. या स्ट्रायटेड मसलवर याची काय मेकॅनिझम आहे. त्यानंतर याची प्रोटीन अमायनो ॲसिडवर याची काय मेकॅनिझम आहे. ठीक आहे, त्यानंतर याची फॅटवर काय मेकॅनिझम आहे. तर या सगळ्या मेकॅनिझम थ्रू हे काम करतं. कारण या तुमच्या लिव्हरवर याचे कोणते रिसेप्टर प्रेझेंट आहे, टायरोसिन कायनेज. या ठिकाणी कोणते रिसेप्टर प्रेझेंट आहे, टायरोसिन कायनेज. या ठिकाणी तुम्हाला हे प्रोटीन ब्रेकडाऊन हे मसल्समध्येच करतो तो. फॅटवर तुमचे कोणते आहे, ॲडिपोस टिश्यू, टायरोसिन कायनेज. आता इथून पुढची जी मेकॅनिझम आहे मी तुम्हाला इथली सांगणार आहे. बीटा सेल समाप्त, द एंड. बीटा सेलच्या कन्सेप्ट द एंड. आता आपण कन्सेप्ट बघतोय तो म्हणजे तुमच्या
टायरोसिन कायनेज हा इथं प्रेझेंट नाही बीटा सेलवर. टायरोसिन कायनेज हा तुमच्या लिव्हरकडे आलोय आपण आता. लिव्हर, तुमचे मसल्स, ॲडिपोज टिश्यू, प्रोटीन्स, ग्लायकोनिओजेनेसिस, ग्लायकोलिसिस, हे सगळ्या कन्सेप्ट इथं आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तर आता जो नेक्स्ट पार्ट आहे आपला तो म्हणजे आपल्या इन्सुलिनचं मेकॅनिझम. हेडिंग टाका, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. इन्सुलिनची जी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ इन्सुलिन म्हणू शकता. इन्सुलिन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. सो सगळ्यांना माहीत आहे इन्सुलिन कोणत्या वेनी ॲक्ट करतं. इन्सुलिन हे तुमचं टायरोसिन कायनेज रिसेप्टार, हे सगळ्यात स्पेसिफिक आहे. ट्रान्समेम्ब्रेन एन्झाईम लिंक्ड, आठवते ना काय म्हणलेलं आहे आपण याला? ट्रान्समेम्ब्रेन. सांगितलंच होतं आपण ट्रान्समेम्ब्रेन. आता याचे सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. ट्रान्समेम्ब्रेन एन्झाईम लिंक्ड. ठीक आहे, एन्झाईम लिंक्ड. आता बघा कोणत्या कोणत्या मेकॅनिझमनी काम करतो तो. हे तुमचा आहे एक इन्सुलिनचा रिसेप्टार. ठीक आहे, ही आहे त्याची मेम्ब्रेन. हे आहे समजा हे सेल आहे, याला तुम्ही लिव्हर म्हणा आणि तुम्ही याला मसल म्हणा, काहीही म्हणू शकता. कारण इन्सुलिनचे टायरोसिन कायनेज रिसेप्टार तिकडे पण प्रेझेंट आहेत, या पण साईटवर प्रेझेंट आहेत. ठीक आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला अशा टाईपचे युनिट्स दिसतील. हे आहे तुमचा एक्स्ट्रा सेल्युलर युनिट आणि हे आहे तुमचा ट्रान्समेम्ब्रेनचा युनिट जे एक्झॅक्टली इम्बेडेड आहे तुमच्या मेम्ब्रेनमध्ये, आणि हे आहे तुमचा इंट्रासेल्युलरचा युनिट. तर अशा प्रकारचे याला 3 युनिट आहेत. ठीक आहे. आणि या युनिटला म्हणतो आपण टायरोसिन कायनेज. ठीक आहे, टायरोसिन कायनेज युनिट म्हणा किंवा टायरोसिन कायनेज ॲक्टिव्हिटी युनिट म्हणा. ठीक आहे. हे आहे ट्रान्स आणि हे आहे एक्स्ट्रा ऑलवेज. हे जे आहेत हे अल्फा, हे अल्फाचे 2 सब युनिट आहेत जे एक्स्ट्रा सेल्युलरचे डोमेन त्यांनी बनवलेले आहे. हे जे आहे बीटा, आणि बीटाला अटॅच आहे तुमचा टायरोसिन कायनेज. तर बघा ट्रान्समेम्ब्रेन, या ठिकाणी ट्रान्समेम्ब्रेन म्हणजे तुमच्या मेम्ब्रेनच्या मधोमध आहेत. ठीक आहे. एन्झाईम लिंक्ड काय म्हणतो आपण की याच्यामध्ये एन्झाईम लिंक्ड म्हणजे एन्झाईमचं कुठेतरी याचा रोल आहे. बघा की याची जी इंटरनल डोमेन आहे, या इंटरनल डोमेनवर एन्झाईम प्रेझेंट आहे. टायरोसिन कायनेज हा कोण आहे? एन्झाईमच आहे. ठीक आहे, टायरोसिन कायनेज हा एन्झाईमच आहे. ही आहे तुमची टायरोसिन मॉइटी जी ह्या रिसेप्टरला अटॅच असते. हे झालं तुमचं एक्सप्लेनेशन तुमच्या रिसेप्टरचं. ओके. सो वन्स बघा की आता हे जे अप्परचं आहे हे आपण काढून टाकू. आता आपल्याला कुठं जायचं आहे तुम्हीच बघा, काय काय शिकायचं आहे. आता मी बोलतोय तुम्हाला तुमच्या इन्सुलिनबद्दल. इन्सुलिन हे रिलीज झालं. ठीक आहे, हे आहे तुमचं इन्सुलिन. आता जर तुम्ही म्हणाल सर इन्सुलिन कसं आलं, तर मी काय बोलू आता. ठीक आहे, एक्स्ट्रीम लेवल आहे. याच्या पलीकडे कोणतीच लेवल तुम्हाला फार्माकोलॉजीमध्ये मिळणार नाही. सो दिस इज फायनल स्टेप. आता हे इन्सुलिन येणार आणि या ठिकाणी बाइंड होणार, कारण इन्सुलिनला त्याच्या रिसेप्टरसोबत ॲफिनिटी आहे. हा बाइंड झाला. ठीक आहे. जर हा मोनोमर असेल, हे मी डायमर काढलेला आहे, जर हा मोनोमर असेल तर फर्स्ट याचं डायमरायझेशन होणार. बट हा कोण आहे? ऑलरेडी डायमर दिलाय आपण, एक स्टेप आपण स्किप केली. हा डायमर दिला. ठीक आहे. इन्सुलिन बाइंड्स टू एक्स्ट्रा सेल्युलर अल्फा सब युनिट. अल्फा सब युनिट ऑलवेज कॅरीज इन्सुलिन बाइंडिंग साइट. बीटा सब युनिट ऑलवेज कॅरीज टायरोसिन ॲक्टिव्हिटी साइट. इथपर्यंत क्लिअर आहे? बघा की आता या ठिकाणी काय दिसते तुम्हाला की हे आहे तुमचे टायरोसिनचे डोमेन. या ठिकाणी आतापर्यंत काय होतं? हा टायरोसिनच होता. बट आता हा काय करतो? या ठिकाणी कोणता एन्झाईम आहे? टायरोसिन कायनेज आहे. हे टायरोसिन मॉइटी वेगळ्या. हा कायनेज ॲक्टिवेट झाला. कुणामुळे ॲक्टिवेट झाला? हा टायरोसिन तुमच्या या इन्सुलिनच्या बाइंडिंगमुळे ॲक्टिवेट झाला. आणि हा ॲक्टिवेट झाला की या टायरोसिनवर तो काय करतो? एक फॉस्फेट ग्रुप टाकतो. आता याचं काय मिनिंग झालं की इन्सुलिनचे रिसेप्टार कसे झाले? फॉस्फोरिलेट झाले. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? फॉस्फोरिलेशन ऑफ इन्सुलिन रिसेप्टार. याला तुम्ही ॲटोफॉस्फोरिलेशन पण म्हणू शकता, पण जनरली आपण त्याला इन्सुलिन मेडिएटेड आहे त्यामुळे आपण त्याला डायरेक्ट फॉस्फोरिलेशन म्हणू. आता एक फायनल स्टेप इथपर्यंत आलो आपण की फॉस्फोरिलेशन झालं. या ठिकाणी इन्सुलिन स्टील तुमचा अटॅच आहे तुमच्या अल्फा सब युनिटला. इथपर्यंत क्लिअर आहे? आता पुढे काय होतं बघा की इथपर्यंत मेकॅनिझम. आता सध्या काय झाले? सध्या फक्त तुमचा इन्सुलिन रिसेप्टर हा कोणत्या फॉर्ममध्ये गेलाय? ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये गेलाय. ठीक आहे, हे झाली एक कंडिशन. आता आपण बघणार पुढची कंडिशन, नेक्स्ट कंडिशन. ठीक आहे, ह्या नेक्स्ट कंडिशनमध्ये आपण बघतोय
की हे तुमचं इन्सुलिनचे रिसेप्टर आपण बघतोय यामध्ये इथं हे रिसेप्टर प्रेझेंट होते, हे तुमचे टायरोसिनची बाइंडिंग साईट होती, टायरोसिनचं फॉस्फोरिलेशन झालेलं आपण बघितलं, ठीक आहे. आणि रिसेप्टर तुमचं कोणत्या स्टेटमध्ये आहे सध्या? ॲक्टिव्ह स्टेटमध्ये आहे, ठीक आहे. रिसेप्टर कोणत्या स्टेटमध्ये आहे? ॲक्टिव्ह स्टेटमध्ये आहे. या ठिकाणी इन्सुलिन तुमचं बाइंडच आहे, ठीक आहे. आता काय होतं, या ठिकाणी हे रिसेप्टर इथून निघतात, ह्या तुमच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून निघतात आणि हे रिसेप्टर तुमचे ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आहेत, ठीक आहे. किंवा असं तुम्ही लक्षात घ्या की बिफोर इंटरनलायझेशन काय होतं की तुमचा एक फॅक्टर इथे ॲक्टिवेट होतो, त्या फॅक्टरला म्हणतो आपण इन्सुलिन रिसेप्टर सबस्ट्रेट, ठीक आहे. त्या फॅक्टरला आपण काय म्हणतो? इन्सुलिन रिसेप्टर सबस्ट्रेट. हा इन्सुलिन रिसेप्टर सबस्ट्रेट हा काय करतो बघा, याचं स्वतःचं फॉस्फोरिलेशन होतं, इन्सुलिन रिसेप्टर सबस्ट्रेटचं फॉस्फोरिलेशन होते. हा सध्या कसा होता? इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये होता. याचं काय झालं? ॲक्टिवेशन झालं. हा कोणत्या फॉर्ममध्ये गेला? ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये गेला. आता हे ॲक्टिवेशन होत असताना याच्यासोबत अजून एक मेकॅनिझम झाली, ठीक आहे. याला सायमल्टेनियसली ह्याच ॲक्टिवेशननी एक मेकॅनिझम झाली, जीटीपीचं कन्व्हर्जन जीडीपीमध्ये झालं. हे एक सायमल्टेनियसली झालं, ठीक आहे. आता काय होतं बघा की हे जे तुमचं जीटीपीचं कन्व्हर्जन जीडीपीमध्ये होतं त्यावेळेला जीडीपी हा एक फॉस्फेट त्यांनी डोनेट केलाय. हे फॉस्फेट कुणाला दिला? त्यांनी याला दिला. जीटीपीचं कन्व्हर्जन जीडीपीमध्ये झालं, ट्रायफॉस्फेटचं डायफॉस्फेट झालं, एक फॉस्फेट त्यांनी या सबस्ट्रेटला दिला. आता सध्या हा कोणत्या फॉर्ममध्ये आलेला आहे? हा सध्या ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आलेला आहे, ठीक आहे. आता बघा की हा किती वेळी काम करतो. हा जो तुमचा इन्सुलिन रिसेप्टर सबस्ट्रेट जो आहे किती वेळी काम करतो? हा एक वेळी तुमचा रास सिस्टीमला ॲक्टिवेट करतो. रास सिस्टीम पण रेग्युलेट केली जाते तुमच्या जीटीपी अँड जीडीपीने, ठीक आहे. जीटीपी अँड जीडीपीने जोपर्यंत किती वेळ तुमचा रास हा जीटीपीला बाइंड आहे तोपर्यंत तो ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये राहतो, लक्षात असू द्या. आणि हे जर रास सिस्टीम ॲक्टिवेट झाली तर रास सिस्टीम ॲक्टिवेट करते तुमच्या मॅप पाथवेला. जर इन्सुलिनचं जर बाइंडिंग इन्सुलिनचं जर कॉन्सन्ट्रेशन खूप हाय असेल तर हे झाले एक साईडचे मेकॅनिझम आपण वन वेमध्ये बघतोय, ठीक आहे. आता बघा हा मॅप पाथवे ॲक्टिवेट झाला, इथपर्यंत क्लिअर राहू द्या, ठीक आहे. हा जो तुमचा जो IRSP आहे, हा RISP हा फॉस्फोरिलेशन, ठीक आहे, फॉस्फोरायलेशन, ठीक आहे, कॅस्केड मेकॅनिझम ॲक्टिवेट करतो. कॅस्केड म्हणजे काय? ग्रुप ऑफ एन्झाईमचं फॉस्फोरिलेशन अँड डिफॉस्फोरिलेशन ह्या कॅस्केड मेकॅनिझमनी होतं. तर आतापर्यंत आपण बघितलं फायनलमध्ये की इन्सुलिनच्या रिसेप्टरनी ही प्रोसेस ॲक्टिवेट केली. आता ह्यानी एकदा का ह्या IRSPला जर ॲक्टिवेट केलं तर आता काय करायचं? इन्सुलिनचं काम संपलं. ज्याला जो काही त्याला सेकंडरी जनरेट करायचे होते त्यांनी जनरेट केले, तो निघाला, ठीक आहे. आता या रिसेप्टरचे जो इन्सुलिन बाइंड आहे हा इन्सुलिन निघाला पाहिजे इथून पुढच्या इन्सुलिनच्या बाइंडिंगसाठी. तर हे निघण्यासाठी तो काय करतो? हा रिसेप्टर ॲज इट इज पूर्ण मध्ये येतो, लक्षात असू द्या. हा रिसेप्टर ॲज इट इज विथ इन्सुलिन पूर्ण मध्ये येतो. त्या प्रोसेसला आपण म्हणतो इंटरनलायझेशन. इथे लिहून घ्या, इंटरनलायझेशन. रिसेप्टर पूर्ण मध्ये येतो, याच्यासोबत जो इन्सुलिन आहे तो लायसोझोमल ॲक्टिव्हिटीनं इन्सुलिनचं ब्रेकडाऊन होतं आणि इन्सुलिनचा जो रिसेप्टर आहे आला इथं मध्ये, रिसेप्टर इंटरनलायझेशनच्या प्रोसेसने मध्ये आला, इन्सुलिनचं ब्रेकडाऊन झालं आणि रिसेप्टर परत रिक्रूट झाला नेक्स्ट इन्सुलिन बाइंडिंगसाठी. ही झाली त्याची रिसायकलिंग. कुणाची? त्या रिसेप्टरची. इथपर्यंत क्लिअर असेल सगळ्यांना, ठीक आहे. आता आपल्याला बघायचं ह्या मॅप कायनेज आणि फॉस्फोरिलेशननी पुढे काय होतं. इथपर्यंत क्लिअर असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. एक एक मेकॅनिझम आहेत आपल्याकडे, ठीक आहे. बघा आता मी डायरेक्ट आता इथे शॉर्ट काढणार आहे कारण बऱ्यापैकी आपण डीप तिकडे घेतलेला आहे. तर या ठिकाणी डायरेक्ट मी सांगतोय की या ठिकाणी तुमचा मॅप पाथवे ॲक्टिवेट झाला, ठीक आहे, मॅप. आणि दुसरा म्हणजे काय की या ठिकाणी तुमची कॅस्केड मेकॅनिझम पण ॲक्टिवेट झाली, ठीक आहे. कॅस्केड मेकॅनिझम काय काय करते बघा. कॅस्केड मेकॅनिझम तुमच्या एन्झाईम, आता लक्षात असू द्या की तुम्ही ज्या वेळेला तुम्ही स्टडी करणार त्यावेळेला तुम्हाला समजणार की आता बघा की ग्लायकोजिनोलायसिस ही कोणती प्रोसेस आहे. ही ग्लायकोजिनोलायसिस ही कोणती प्रोसेस आहे. ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये करणार,
ठीक आहे. मग या एन्झाईमसाठी कोणतरी इथं काय आहे, कुठला तरी एन्झाईम आहे जो ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये करते. मग आता आपल्याला काय करता आलं पाहिजे की हा एन्झाईम आपल्याला पाहिजे का, सध्याच्या कंडिशनला नकोय, मग या एन्झाईमचं इनिबिशन झालं पाहिजे. इथपर्यंत ठीक आहे. ठीक आहे. अजून कुठली प्रोसेस आहे बॉडीमध्ये, ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये होतं ग्लायकोजन सिंथेज एन्झाईमनी. आता मला सांगा की या एन्झाईमचं काय झालं पाहिजे, ह्या कॅस्केड फॉस्फोरिलेशननी स्टिम्युलेशन झालं पाहिजे. ग्लुकोनिओजेनेसिस हे आपल्याला नको आहे, ग्लुकोसिंथेसिस त्याचं इनिबिशन झालं पाहिजे. ग्लायकोलिसिस आपल्याला पाहिजे कारण ग्लायकोजनचं ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालं पाहिजे. म्हणजे हे जी कॅस्केड मेकॅनिझम आहे, ही कॅस्केड मेकॅनिझम रिस्पॉन्सिबल असते तुमच्या मोर दॅन जेवढे एन्झाईम ह्या कंडिशनमध्ये रेग्युलेट करतात त्या एन्झाईमच्या आयदर, ठीक आहे, या एन्झाईमचं कशासाठी हा रिस्पॉन्सिबल आहे, आयदर स्टिम्युलेशनसाठी एन्झाईम स्टिम्युलेशन किंवा एन्झाईम इनिबिशन. ठीक आहे. तर हे कन्सेप्ट इथं आहे आणि याचे अजून काही पॉईंट्स आहेत जे तुम्हाला मी देईल. ठीक आहे. आता या मॅपला पण त्यांनी ऍक्टिव्हेट केलेलं आहे. ह्या कॅस्केड थ्रू अजून एक तुमचा सेकंडरी न्यूरो ट्रान्समीटर जनरेट होतो, त्याला म्हणतो आपण PIP3. PIP3 फॉस्फो इनिसिटॉल ट्रायफॉस्फेट हा एक रिस्पॉन्सिबल आहे. आणि जो आपण बघितला हा एक आहे. आणि आपण बघितलं की इनिशियली हे कॅस्केड तुमचा IRS ऍक्टिव्हेट होण्याआधी, फॉस्फोरिलेट होण्याआधी या ठिकाणी काय झालं होतं, GTPचं कन्व्हर्जन तुमच्या GDP मध्ये झालं होतं. हे GDP रिस्पॉन्सिबल होता तुमच्या ऍक्टिव्हेशनसाठी कारण यांनी एक फॉस्फेट दिला होता. हीच एनर्जी यूज केली जाते, हीच तुमचा GDP. आता बघा की जेवढे काही तुमचं हा बीटा सेल असेल तर याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे जी मला सांगायची आहे. ठीक आहे. 1 मिनिट. बघा या ठिकाणी आपल्याला दिसतो की हा GDPचं कन्व्हर्जन GDP मध्ये केलेला आहे. तर आता या ठिकाणी तुमचं जो GDP तयार झाला, आता इथं तुमचं काय प्रेझेंट आहे, हे तुमचं ग्लुकोज मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. बट ग्लुकोज मॉलिक्यूल हे तुमच्या मध्ये डिफ्यूज होऊ शकतात का, तुमच्या मसलमध्ये, लिव्हरमध्ये? नाही होऊ शकत. कारण त्यांना मध्ये येण्यासाठी कुणाची गरज आहे, त्यांना या ठिकाणी एक ट्रान्सपोर्टरची गरज आहे. त्या ट्रान्सपोर्टरला म्हणतो आपण GLUT4. बट हे ट्रान्सपोर्टर तिथं प्रेझेंट नाही आहेत, इनिशियली ते नसतात, ते प्रेझेंट असतात तुमच्या या सेलच्या मध्ये. हे GLUT4 चे जे ट्रान्सपोर्टर आहेत हे इथं प्रेझेंट आहेत, हे इथं प्रेझेंट आहेत, हे इथं प्रेझेंट आहेत. हे ट्रान्सपोर्टर कुठं प्रेझेंट आहेत, तुमच्या सेलच्या मध्ये. ते ट्रान्स मेम्ब्रेनला प्रेझेंट नाही आहेत, लक्षात असू द्या. आता ज्या वेळेला हा इथं ते प्रेझेंट आहेत का, नाही आहेत, पण पाहिजे कुठं, इथं पाहिजे कुठं, इथं ग्लुकोजच्या मध्ये येण्यासाठी. बट ते आहेत कुठं, मध्ये. जसं आपण अल्डोस्टेरॉनची मेकॅनिझम बघितली होती, आठवते ना, अल्डोस्टेरॉनच्या मेकॅनिझम सारखं सेम. ठीक आहे. तर याला इकडं पाठवण्याचं काम, या GLUT-ला इथं आणण्याचं काम हे तुमचा GDP करतो. ही झाली एक मेकॅनिझम. आणि या कॅस्केड थ्रू जो तुमचा PIP3 जो जनरेट झालेला आहे, ही इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर रिक्रुटमेंट ऑफ GLUT4 ट्रान्सपोर्टर. रिक्रुटमेंट म्हणजे तो इथं त्याला निघून घेतो आणि या प्रकारे ग्लुकोज तुमचं त्या लिव्हरमध्ये किंवा त्या मसलमध्ये किंवा त्या ॲडिपोस टिश्यूमध्ये ह्या वेळी येतं. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? बघा ही कन्सेप्ट जरा खूप मोठी आहे, खूप 2 लेक्चर झाला आपण नुसती मेकॅनिझम स्टडी करतोय. ठीक आहे. बट मला वाटतंय की एकदम प्रॉपर वेनी होतंय आणि तुम्ही करायलाच पाहिजे. तरी मी याला फिनिश करतो, टाईम पण या लेक्चरमध्ये तुमची मेकॅनिझम क्लिअर झालीच पाहिजे. तर आता आपण बघतोय या मॅप, आपण इकडल्या मेकॅनिझम बघितल्या, हे स्टिम्युलेशन इनिबिशन, याचं मी तुम्हाला परत एक क्लासिफिकेशन देईल. बट त्याच्या आधी हे समजून घ्या, मॅप तुमच्या DNA वर काम करतं, DNA टू त्याचं RNA करतं, RNA टू DNA टू RNA होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे. आणि RNA टू त्याचं काय होणार, प्रोटीन सिंथेसिस. दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सलेशन. ठीक आहे. आणि या कंडिशनला म्हणतो आपण त्याचे जीन एक्सप्रेशन. आणि दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर सेल्युलर इफेक्ट. ठीक आहे. सेल प्रोलिफरेशन, सेल डिफरन्सिएशन. आणि त्यामुळं त्या तुमच्या ग्लुकोजचं अपटेक हे त्या ठिकाणी इन्क्रीज होतं. सेल डिव्हिजन असेल, ॲडिपोजचे सेल असतील, तर हे त्याचा एक वेगळा पाथवे आहे. बट नॉट दॅट मच तो इम्पॉर्टंट, बट तुम्हाला ते माहीत पाहिजे. आता आपण बघणार आहोत
की तुमचं कोणत्या वेळी काम करतो. जसं आपण बघितलं की हा तुमच्या रिसेप्टरला टायरोसिन कायनेज रिसेप्टरला बाइंड होतो, IRS तुमचा कॉम्प्लेक्स जनरेट होतो, याचं फॉस्फोरिलेशन होतं, हा बाइंड होतो तुमच्या SH प्रोटीनला. हे एक ॲडिशनल लक्षात असू द्या. SH प्रोटीन हा एक असा प्रोटीन आहे जो तुमच्या मसल्समध्ये त्या टायरोसिन कायनेज रिसेप्टरच्या मेकॅनिझममध्ये इन्व्हॉल्व असतो आणि या SH प्रोटीन थ्रू तुमचे काही इफेक्ट होतात. मी सांगितलं कॅस्केड ऑफ मेकॅनिझम होतात, मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. काय काय होऊ शकतं की इन्क्रीज होणार GLUT4 ची रिक्रुटमेंट, पहिली मेकॅनिझम. दुसरी मेकॅनिझम ग्लुकोजचं युटिलायझेशन ही झाली दुसरी मेकॅनिझम. तिसरी मेकॅनिझम इन्क्रीज होणार ग्लायकोजनचं, ठीक आहे, ग्लायकोजनचं सिंथेसिस, ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये, ही झाली चौथी मेकॅनिझम. पाचवी मेकॅनिझम काय आहे की ग्लायकोजनचं जे ब्रेकडाऊन आहे ते थांबवणार. आणि सहावी मेकॅनिझम आहे की ग्लुकोनिओजेनेसिस, ग्लुकोजचं सिंथेसिस थांबवणार. तर हे कन्सेप्ट आहेत तुमच्या कॅस्केड मेकॅनिझमच्या. कॅस्केड हे म्हणजे ग्रुप ऑफ फॉस्फोरिलेशन आहेत एन्झाईमचे, ठीक आहे. तर या सगळ्या कॅस्केड कंडिशननी एवढे सगळ्या फंक्शन रेग्युलेट होतात आणि प्रत्येक इच ऑफ देम हॅव्हिंग द मोटो, काय यांचा मोटो आहे, टू डिक्रीज ब्लड ग्लुकोज लेवल, ठीक आहे. इन्सुलिन तुम्ही सिक्रेट करा, ग्लायकोजनचं स्टोरेज वाढवा, इन्सुलिन ग्लुकोज कमी होईल, ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन कमी करा, ग्लुकोज कमी होईल, ग्लुकोजचं सिंथेसिस तुमचं कमी करा, ग्लुकोज कमी होईल, किंवा ग्लुकोजचं ब्रेकडाऊन वाढवा, ग्लुकोज कमी होईल. सगळ्यांचं ऑब्जेक्टिव्ह एकच आहे आणि ह्या सगळ्या मेकॅनिझमनी एक फायनल तुम्ही इथे एक इस्टिमेशन लिहू शकता, टू डिक्रीज ब्लड ग्लुकोज लेवल, ठीक आहे. तर आता आपण याला वापस जाऊ. प्रत्येक कंडिशनमध्ये आपण कुठून शिकलो, काय बघितलं, ठीक आहे. ह्या मेकॅनिझमपासून होतो. इथून बघतोय आपण की कसं कसं होणार आहे. हे बीटा सेल रिलीज झाल्यावर आता हे काय करेल, टायरोसिन कायनेज रिसेप्टर मी बोललो होतो, इथून हा कसा ॲक्शन दाखवेल हे दाखवत होतो तुम्हाला. तर हा ॲक्शन दाखवण्यासाठी हा त्याच्या रिसेप्टरला बाइंड होतो, रिसेप्टर ॲक्टिवेट झाले, फॉस्फोरिलेट होतात. 3 बाइंडिंग साईट असतात, हे लिहून देणारच आहे. एक्स्ट्रासेल्युलर ट्रान्समेम्ब्रेन इंट्रा टायरोसिन कायनेज जी की बीटाला बाइंड असते. अल्फा युनिट, अल्फा ऑलवेज रेफर टू इन्सुलिन बाइंडिंग डोमेन, बीटा ऑलवेज रेफर टू टायरोसिन कायनेज बाइंडिंग, ठीक आहे. ह्याचं ॲक्टिवेशन होतं, फॉस्फोरिलेशन होतं. रिसेप्टरचं फॉस्फोरिलेशन झाल्यानंतर तुमचं IRS प्रोटीन फॉस्फोरिलेट होतो, ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये येतो. ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आल्यानंतर तो तुमच्या RAS16चं ॲक्टिवेशन करतो आणि तुमच्या कॅस्केड मेकॅनिझमचं ॲक्टिवेशन करतं. त्यानंतर साईड बाय साईड रिसेप्टर तुमचा येतो, इन्सुलिनचं ब्रेकडाऊन होतो आणि त्याचं रिक्रुटमेंट होते. म्हणजे काय, इन्सुलिन रिसेप्टरची रिसायकलिंग कंटिन्युअस होत असते. ही झाली एक मेकॅनिझम, ठीक आहे. त्यानंतर तुमच्या GDPचं कन्वर्जन GDPमध्ये होतं आणि ते GDP रिस्पॉन्सिबल असतात. हा जो GDP आहे हा रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या रिक्रुटमेंटसाठी आणि हा जो IP3 आहे हा तुमच्या कॅस्केडनी ॲक्टिवेट केला, हा सेकंडरी मेसेंजर आहे, हा पण रिस्पॉन्सिबल आहे रिक्रुटमेंटसाठी. मॅप कान्वेजच्या पातळीने बघितलं तर जीन ट्रान्स्क्रिप्शन होतं, DNAचं कन्वर्जन RNAमध्ये, सेल डिफरन्शिएशन होतं आणि सेल्युलर डिफरन्शिएशन झालं की इन्सुलिनची रेजिस्टन्सी कमी होते, इफेक्ट वाढतो, ठीक आहे. आणि आपण बघतोय की नेक्स्ट जो आहे त्याच्या कॅस्केड मेकॅनिझमनी 4 ते 5 वेळी तो काम करतो. ग्लुकोनिओजेनेसिस थांबवतो, ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन थांबवतो, ग्लायकोजनचं सिंथेसिस वाढवतो, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन वाढवतो. अल्टिमेटली सगळ्यात इफेक्ट एकच आहे, डिक्रीजिंग ब्लड ग्लुकोज लेवल. ऑलमोस्ट खूप डीप लेवल, इट्स ब्रँड ऑफ APA अकॅडमी की एवढ्या डीप लेवलचं तुम्हाला स्टडी करायला मिळतं. अदरवाईज तुम्ही आतापर्यंत बरेच दुसरे क्लास, थोडं लेक्चर जे माझ्या लेट बॅचेस आहेत त्यांना लेक्चर टाईमवर जात आहे, बट जे फर्स्ट बॅच आहे त्यांना थोडं डिले होतं आहे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट, बट until unless I am very clear about this mechanism, मी इथं थांबून शिकू शकत नाही. त्यामुळे थोडा वेळ लागतोय, कारण तुम्हाला 3 बुकचं कॉम्बिनेशन आहे, रंगेंडेल, KD त्रिपाठी, गर्गन गुप्ता आणि ॲडिशनल त्याच्यामध्ये नाहीत ते पण. त्यामुळं डेफिनेटली तुम्हाला रिव्हिजनला टाईम लागू देणार नाही, बट आता थोडा टाईम लागू शकतो. अँड तुमचं प्रिपरेशन हेच माझं स्ट्रगल, माझं पुढचं ऑब्जेक्टिव्ह हे सगळं एकच आहे, ठीक आहे. तर नेक्स्ट क्लासमध्ये याचं पूर्ण रायटिंग पार्ट कवर करून आपण इन्सुलिनचा बाकीचा पार्ट कवर करून आपण इन्सुलिनला फिनिश करू, ठीक आहे. त्यानंतर आपला स्टार्ट होईल ओरल हायपोग्लायसेमिक एजंट. ओके, थँक्यू सो मच.